हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आजच्या दिवसाला मी सुरुवात केलेली आहे. तर मी खूप दिवसातून आज अंगण सारवलेलं आहे बरं का. तर मी माहेरी आहे. तर इथे बघा, तर रुद्र आलेला आहे जस्ट. तर पप्पांसोबत तो दुकानाला गेलता. तर इथे बघा, कालच गव्हाची रास झाली होती. तर इथे बघा भरपूर सारं गहू ओतलं होतं. कारण हे आता गहू 18 किंवा 20 पोती गहू होतात. तर आता आबाळ गच्च भरलेलं आहे. रात्री वगैरे पाऊस येईल म्हणून कारण आता 2-3 दिवस सलग असं पाऊसच आहे म्हणून सांगितलं. काल पण झालता, पण काल काही रात झाली नव्हती. आज सकाळपासून ऊन होतं. पंजाबी मशीनीने ती रास केलेली आहे. तर इथे बघा, नंतर इथं पप्पांनी कुरकुरे मुलांसाठी आणि पेप्सी वगैरे आणले होते. ते इथं मी माझं द्यायचं काम चालू आहे सर्वांना. तर खूप जण बच्चे कंपनी आहेत तर ते चला बघा, इथं सर्वांना कुरकुरे आणि पेप्सी वगैरे दिले. तर मम्मी आणि ताईचं वगैरे तिकडं गव्हाचं पोतं भरणं चालू आहे. कारण आता थोडंसं ऊन खाल्लं सकाळपासून, पण आभाळ आल्यानंतर एवढं सगळं भरता येत नाही, पाऊस वगैरे आल्यानंतर. म्हणून आत्ताच त्यांनी भरायला चालू केलेलं आहेत. तर इथे बघा अवनी बसलेली आहे, शक्ती बसलेली आहे बरं का. तर इथे बघा माझ्या साईडने किती छान बसलेत. आणि नंतर इथे मी सायंकाळी तुम्हाला भेटलेलं आहे डायरेक्टली. तर आज आहे अग्निपूजा. तर श्री नंदी बसवेश्वरची आमची यात्रा आहे तर त्यासाठीच मी इथे आलेलं आहे. तर आता जस्ट रात्रीच्या 12 वाजलेल्या आहेत. तर 12 वाजताच अग्नीची पूजा असते. तर इथे बघा सर्व महिला जमा झालेल्या आहेत आणि इतके भाविक आहेत खूप म्हणजे खूप. तर इथे आम्ही सर्व बहिणी वगैरे बसलेलो आहेत. तर मम्मी आणि दुसरी बहीण वगैरे कारण लहान बाळ असल्यामुळे ते दुसरीकडे बसलेले आहेत, कारण झोपता वगैरे तर मुलांसाठी. तर इथे बघा मंदिर तरी खूप छान असं सजवलेलं आहेत. तर आमची यात्रा म्हणजे श्री नंदी बसवेश्वरची यात्रा आदल्या दिवशी अशी अग्नीची पूजा करून अग्नी पेटवली जाते. आणि दुसऱ्या दिवशी तर त्या अग्नीमधून चालत वगैरे जातात, अशी त्यांची श्रद्धा वगैरे आहे. आणि परंपरामध्ये ही चालत आलेली ही परंपरा आहे बरं का. आणि खूप मोठं असं मंदिर आहे. आणि पुढे तरी बघा किती मोठा असं ग्राउंड आहे. तर इतकं छान आणि ग्राउंड आणि मस्त. मी आणखीन भाविक येत होते, मी म्हणजे थोडाच व्हिडिओ शूट केलेला आहे. तर वरती पण खूप म्हणजे खूप आभाळ आलेलं आहे. तर आता बघूया, तुम्हाला पाऊस वगैरे पडलं की मी तुमच्याशी नंतर शेअर करेन, कारण आभाळ तरी गच्च भरलेलं आहे. तर इथे बघा अग्नीची सर्व पूजेची तयारी केलीत. आणि नंतर ते दारू गोळा फेक फटाके यांचा आतिषबाजी चालू आहे. तर कुठलाही असं मंदिराची यात्रा वगैरे असली तर असे फटाके वगैरे खूप मोठ्या उत्साहाने असे साजरे केले जातात. आणि लहान मुलं तर आकर्षित करून याच्याकडे त्यांचा जास्त कल असतो. तर फटाके वगैरे गोळा फेक आणि इथे बघा फटाक्यांचा खूप छान असं शॉट बघा इथे तुम्हाला दिसत असेल. पारंपरिक श्री नंदी बसवेश्वरची यात्रा खूप मोठ्या उत्साहाने साजरी केली जातात. आणि दारू गोळा फेक आणि याचं तरी खूपच जास्त असतो. तरी ते तुम्हाला दिसत असेल खूप म्हणजे खूप छान. रात्री अशा फटाक्यांचा आनंद लहान मुलांना खूपच आवडत असतो. तर इथे बघा सर्वजण म्हणजे हे वेगळीकडे म्हणजे पाठीमागच्या साईडला केलेलं आहे. आणि पुढे आहे अग्नीची पूजा. आणि ही अग्नीची पूजा सर्व भक्त प्रार्थना वगैरे करतात की गावातील सर्व व्यवस्थित आणि चांगलं राहू दे आणि सर्वांचं आरोग्य व्यवस्थित राहू दे, याचं ह्या देवाकडे अशी प्रार्थना वगैरे केली जातात. अग्नीची पूजा वगैरे करताना खूप छान धूप दीप हवन वगैरे सर्व जे काही देवाचं साहित्य असतं ते सर्व ते अग्नीची पूजा करून घेतात. आणि इतकं भारी वाटतं पहाटे 3 वाजल्यापासून ते सकाळी 11 वाजेपर्यंत दंडवत वगैरे घातलेले असतात. तर पहाटे 3 वाजल्यापासून चालू असतं. तर आता कसं आता रात्रीच्या 12 वाजलेले आहेत आणि 12 नंतरच ही अग्नीची पूजा केली जाते, अग्नी पेटवली जाते. तर छान वाटतं बरं का असं. तर इथे बघा आणखीन असं संपूर्ण गावामध्ये आनंद उत्साह आणि भक्तिभावानं अशी ही आमची गावची यात्रा आहे बरं का. आणि विशेष म्हणजे खूप मोठी यात्रा म्हणजे आमची श्री नंदी बसवेश्वरची यात्रा असते. तर आम्ही सर्वजणच आलेलो आहे यात्रेसाठी, सर्व बहिणी. तर इथे छान वाटलं बरं का. आणि हा दारू गोळा फेक फटाक्याचा खूप म्हणजे खूप आवडलं, म्हणून मी जास्तीचंच इथे शूट केलेलं आहे. या सुंदर परंपरेतून गावकऱ्याची एकता आणि प्रेम आणि श्रद्धा या देवावरील या व्हिडिओमधून तुम्हाला दिसत असेल. श्री नंदी बसवेश्वरच्या यांच्या कृपेने सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हावीत म्हणून श्री नंदी बसवेश्वराकडे प्रार्थना केली जाते. तर इथे तुम्हाला मी दाखवते बघा. तर इतके असं किंवा छोटे छोटे स्टॉल वगैरे जे काही असतं असं मुलांची खेळणी वगैरे
तर तेही तिथे होते, पण मी तिकडे काही गेले नाही त्या खेळणीच्या तिकडे. कारण दिवसा फिरायला रात्री फिरायला छान वाटतं, पण प्रवचन ऐकून आणि ही अग्नीची पूजा वगैरे झाल्यानंतर ना आम्ही डिरेक्टली घरीच गेलेलो आहे. पण पाठीमागच्या साईडला ना सर्व स्टॉल लागलेले होते, खायचे स्टॉल वगैरे आणि खेळणीचे लहान मुलांचे पण होते. पाळणा झुला जे काही असतं ना मुलांसाठी खेळणी ना, ते सुद्धा होतं बरं का. पण मी तिकडे जास्तीचे काय केलं नाही, कारण मला जायचं आहे उद्या, म्हणून मी काय तिकडे गेले नाही. कारण दुसऱ्या दिवशीच ना ते खरेदी वगैरे केली जाते ना. तर छान वाटलं बरं का, अशी गावची यात्रा आमची आणि देवावरील का गावामध्ये. कारण श्री नंदी बसवेश्वर आमच्या इथे ना दर सोमवारी खूप म्हणजे खूप गर्दी असते आणि सोमवारी ना सर्वांचाच उपास असतो सहसा, म्हणून समजा 99% लोकांचा उपास असतो. तर तेही ना दिवसभर निरंकार उपास करतात इथले आमच्या गावातले लोक. तर खूप मानतो बरं का आम्ही श्री नंदी बसवेश्वरांना. आणि नंतर इथे बघा अग्नीची पूजा झाली. तर अग्नीची पूजा ही श्रद्धा परंपरानुसार ही चालत आलेली ही आमच्या गावात प्रथा आहे. तर ते बघा आत्ता जस्ट ना मोठा पाऊस चालू होता, लाईटसुद्धा गेलती. तर मी तो व्हिडिओ शूट केला नाही आहे, कारण अग्नी पेटवतानाच ना लाईट गेली आणि वरून पाऊस जोरात. तर एवढा पाऊस पडला, एक म्हणजे एक सडाका, अंग भिजून गेलं, थोड्याशा गारासुद्धा पडल्या. तरीसुद्धा इथे बघा अग्नी पेटलेली आहे. तर एवढ्या पावसामध्ये सुद्धा ना खूप छान अशी अग्नीची पूजा झाली. कारण एवढं सत्य हे देव आहे, तरी आतूनच तुम्हाला दिसून येत असेल. तर इथे बघा, कारण हे लाकडं सुद्धा ना देवाची ना ओली असतात आणि वरून पाऊस. तर असं झालं बरं का इथे आमच्या गावातली अग्नीची पूजा आणि अग्नीची फोटो काय म्हणतात ते. तर दरवर्षी एकेकांची अशी अग्नीची पूजा असते. तर आज दुसऱ्या म्हणजे एका काकांचीच पूजा होती, त्यांची झाली. आणि दरवर्षी अशी वेगवेगळ्या ज्यांची ज्यांची पूजा करायची त्यांनी मागून घेतलेलं असतात किंवा त्यांनी ठरवलेलं असतं की आपली पूजा असावं असं तसं. पण दुसऱ्या दिवशी ना 12 वाजता दुपारी या अग्नीमधून फिरतात. तर तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन. तर चला आता आम्ही घरी निघालेलो आहे. तर मस्त वाटलं, अग्नीची पूजा वगैरे झाली, पाऊस झाला सडाकाभर आणि छान छोट्या छोट्या अशा गाराही पडल्या होत्या. तर हा दुसऱ्या दिवशीचा मी व्हिडिओ इथे शूट केलेला आहे. तर इथे बघा नंतर ना ताई आणि दाजीच निघालेले होते घरी, कारण आणखीन ते उद्या येणार आहेत. कारण त्यांच्या तिकडे दुकान वगैरे दूध डेअरी वगैरे असते, त्यांना राहा म्हटलं तरी काय त्यांनी राहिलेले नाहीत. तर गाडी घेतली म्हणून ना छान इथे बघा बाबांच्या घरी आलो आम्ही सर्वजण. तर त्यांनी आहेर वगैरे केला ताईला आणि दाजीला. तर इथे वहिनी आणि दादा सुद्धा इथं आहेर करत होते. तर त्यांनी मला चेष्टा वगैरे करत होते की व्हिडिओ नको काढू सर्वजण. म्हटलं काय होणार नाही, आपल्या यूट्यूबला तरी येणार आहे. तर छान वाटलं बरं का, असं सर्वांनी मिळून एकत्रित भेटलो ना, इतका आनंद होत असताना खूप म्हणजे खूप. पण एरवी आम्ही 7 जणी एकदमच कुठे भेटत नाही, पण या यात्रेवेळेस ना आम्ही 7 जणी सर्वजणच भेटलो. तर लगेच ना मग इथे दुसऱ्या बहिणीच्या घरी आलो आणि तिथे आम्हाला त्यांनी चहा आणि नाश्त्यासाठी बोलवलं होतं. तर मी चहा घेतला आणि छान असा चिवडा वगैरे खाल्लो तिथं. आणि आता जस्ट ना बहीण निघालेली आहे. तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल, त्यांनी परत उद्या आणखीन येणार आहेत, कारण बहिणीचं उद्या दंडवत आहे. तर त्यासाठी ಬಡ್ಕೊಂಡ ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ तीच काठी मग अंघोळ करून दबक दबक ಇದು बरोबर आहे. तर तुम्हाला आजचा माझा ना आमच्या गावची यात्रा, आजचा अग्निपुटोची पूजा वगैरे कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणखीन उद्या मी व्हिडिओ टाकणार आहे, अग्नीमधून कसे प्रवेश वगैरे करतात, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.